अरविंद शेठ ओसवाल यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमच्या मैत्री ग्रुपचे सदस्य आमचे जितेश शेठ माळी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे। अरविंद शेठ ओसवाल एक दानशूर नेतृत्व, लक्ष्मी मेडिकलचे ओनर प्रोप्रायटर आणि त्यांच्या वतीनं आपण बघतो या स्पर्धेसाठी आपल्याला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे। त्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहायला मिळत आहे। त्यानंतर आमचे सतीश शेठ ओसवाल रूपम साडीचे ओनर, त्यांच्याकडून तब्बल 5 बॉक्स बॉल देण्यात आले। त्यांचे स्वागत करण्यासाठी मी जितेश शेठ माळे आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्यानंतर विलास शेठ ओसवाल मंगलमूर्ती साडीचे ओनर, ही सगळी व्यापारी असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते। मोपाडामध्ये आपण त्यांचे शॉप्स आपण पाहिले असतील आणि विलास शेठ ओसवाल त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी माळी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचंही स्वागत करायचं आहे। विलास शेठ ओसवाल मंगलमूर्ती साडीचे प्रोप्रायटर ओनर आपण बघतोय आणि या सगळ्या ओसवाल बंधूंचं आपण मनापासून स्वागत करूया, कारण आपल्याला पाहायला मिळतंय हे सगळी व्यापारी असोसिएशन कमिटी आपल्याला पाहायला मिळते। तेही क्रिकेटचा आनंद बऱ्याच ठिकाणी आपल्याला घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ताच आमचे गुरुवर्य टिकेमाळी सर यांनी सांगितलं की त्यांनीही अगदी अंडरआर्म लीग देखील खेळली होती आणि त्याचा आनंद देखील घेतला होता। म्हणजे आपण बघतोय आजकाल बराचसा क्रिकेटमधून आनंद व्यक्त करण्याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घेतला जातो। मग आपण बघतोय व्यापारी असोसिएशन असेल, त्यांची लीग असेल, म्हणजे प्रत्येक जण आपला आनंद या ठिकाणी साजरा करताना आपण बघतोय आणि त्याचं माध्यम फक्त आणि फक्त क्रिकेट हे आपल्याला माध्यम पाहायला मिळतं। आणि या क्रिकेटच्या उत्सवासाठी जमलेले हे सगळे मान्यवर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया। तर वळूयात या ठिकाणी दुसऱ्या सामन्याकडे आपण पाहतोय। मॅन ऑफ द मॅच समीर वानखळे ठरलाय मॅन ऑफ द मॅच। आहे का समीर? एक केला खेळायला गेला इकडे, ठीक आहे चल नंतर दे, आम्ही नंतर तुम्हाला पारितोषिक देऊ, पण परंतु या ठिकाणी तर वोल्ट या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात हरेश माळी, त्यानंतर रोशन बारशी, 2 पंच कमिटी आपल्याला पाहायला मिळते। हरेश माळी, रोशन बारशी, त्यानंतर प्रवीण भोजने, आमचे मनोहर माळी त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनापासून स्वागत। निखिल माळी आपण बघतोय आत्ताच त्यांचा काही दिवसापूर्वी साखरपुडा झालाय आणि त्यांचंही या लग्न आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचे स्वागत। तर चला पण जर विनंती असेल आपल्याला सामना सुरू करायचा, आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। काल आपण बघितलं होतं 2 सामने जिंकले ते पोसरी संघानं, आणि त्या पोसरी संघासमोर कोणता संघ खेळेल ते आता मात्र आपल्याला कळेल, कारण आपण बघितलंय पोसरी संघाला आपण उद्याची वेळ दिली आहे, उद्या ठीक 6:30 वाजता बोलावलंय आणि त्या पोसरी संघासमोर कोणता संघ खेळेल तो या 2 संघांमधून जिंकलेला संघ त्यांच्या समोर उभा असेल। परंतु बघूयात दोन्ही संघ आपण बघतोय जशा पद्धतीने सावळा आणि देवळी, तशाच पद्धतीने तळेगाव आणि पानशिल हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही संघ शेजारील संघ। आता मात्र टेन्शन आलं असेल ते त्याच्या पाठीराख्यांना, परंतु बघतोय पहिल्या चेंडू इथे मात्र काय घडतंय, समीर वानखळेची ही विकेट मिळता राहिली आणि आपण बघतोय जीवनदान दिलंय, ते पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली असती तर मात्र या ठिकाणी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं। परंतु बघतोय आपण रोहित कडपे आणि रोहन कडपे, रोहित आणि रोहन ही जोडी तळेगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते। हे दोनही फलंदाज तितकेच घातक फलंदाज आहेत, परंतु पाहूयात रोहितला हे जीवनदान
या ठिकाणी देण्याचं काम केलंय, परंतु यावेळेस त्याचं प्रत्युत्तर त्यानं दिलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये काय जबरदस्त या ठिकाणी कव्हर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आला ना बालाजी. तो बघतोय चौकारानं आगाज केलाय. एकूण धाबा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 6 धाबा पाहायला मिळतात. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळत आहे. थोडासा जरी या ठिकाणी चूक झाली असती तर मात्र या ठिकाणी 4 धाबा मोजाव्या लागल्या असत्या, कारण आउटफील्ड इतकं फास्ट आहे की क्षेत्ररक्षकाला चेंडू पकडण्या अगोदरच चेंडू सीमारेषे पलीकडे जात असतो आणि अशा वेळेस मात्र त्या क्षेत्ररक्षकानं दाखवलेलं चपळाई पाहायला मिळाली. इथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 7 या आकड्यावरती. आता मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. रोहन कडपे, रोहितला एक जीवनदान मिळालं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचलला. एक चौकार लागवला होता, परंतु आता मात्र रोहित ऑन स्ट्राईक. चांगला प्रयत्न रोहितनं. जबरदस्त स्वीट साऊंड पाहायला मिळतोय. जशा पद्धतीने आपण बघतो ना भजनामध्ये टाळ आणि मृदुंगाचा आपल्याला स्वीट साऊंड ऐकायला मिळतो, तसाच क्रिकेटचा एक नाद या ठिकाणी जबरदस्त ऐकायला मिळतोय. जातोय षटकार. तेरा धाबा धावपलकरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते ती तळेगाव संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येते मिडविकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, तोपर्यंत आपण बघतोय 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलो ते तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धाबा धावफलकरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी कितपत धाबा जमा करतील ते येणारा काळ सांगेल, परंतु तळेगाव आणि पाणशील दोनही संघ आपण पाहायला गेलं तर शेजारी संघ आहेत. प्रत्येकाला माहिती आहे की कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतो, परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय थोडंसं दुर्दैव म्हणून मी हाय टेन्शन टेन्शन दिलं ते तळेगाव संघाला. जर का चेंडू लागला नसेल तर कदाचित षटकार देखील आला असता, परंतु बऱ्याचदा असं घडलं या मैदानावर. बऱ्याचदा हे चित्र पाहायला मिळालं या मैदानावर. इथे मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. एकूण धाबा पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 16. आई गावदेवी पाणशील त्याचे विपक्ष आपण बघतोय. गावदेवी तळेगाव हे 2 संघ आता मात्र पाहायला मिळत आहेत. तळेगाव संघ आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता आणि तो सामना जिंकला पाणशील संघानं. आता मात्र पुन्हा एकदा 2 संघांमध्ये ही काटेभरी टक्कर पाहायला मिळते. 2 संघांमध्ये आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सगळे गावातील पाठीराखे आता मात्र आज सामना पाहत असेल. पाणशील असेल तळेगाव असेल, दोन्ही संघांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करूया, कारण त्यांना माहिती आहे दोन्ही गावातील आपण बरेही या ठिकाणी आपण बघतो ना की एकत्रित असेल, परंतु गाव ज्यावेळेस क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळत असतो मैदानावर त्यावेळेस मात्र तो एक वेगळाच आनंद असतो. ती मॅच वेगळी असते. परंतु पाहतोय सद्यस्थितीला 16 धाबा धावफलकरती पाहायला मिळत आहेत. पहिले षटक संपन्न झालं. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकासाठी जय वानखळे. इथे मात्र आपण बघतोय आमचे व्यापारी असोसिएशनचे सगळे मेंबर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे अरविंद शेठ ओसवाल, सतीश शेठ ओसवाल, त्यानंतर विलास शेठ ओसवाल या सगळ्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. त्यांच्या वतीनं आपण बघतोय बरीचशी सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलं, त्यांना पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊयात. आणि आपण बघतोय या ठिकाणी स्क्वेअर चेंडूचा इशारा मिळतोय. या स्क्वेअर धाब्यानं 17 धाबा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅट न मारायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला चेंडू, पहिला चेंडू आपण पाहिला होता थोडासा स्वेल टाकला होता, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं या पहिल्या षटक जिथे मागं टाकलं होतं तिथे मात्र हे षटक चांगलं टाकण्याच्या इराद्यानं आता मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते आहे. फुटवर्कचा वापर केला होता, परंतु चेंडू खूपसा हातभर टर्न करण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं. परिणाम भोगावा लागतोय, दंडित केला जात आहे. हा चेंडू टाकला जातो तो स्वेर, आणि या स्वेर धाब्याने आपण बघतोय 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
18 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परंतु पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केलाय. लॉंगन आणि लॉगअपच्या मधोमध हा चेंडू जातोय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू पकडेल, फेकेल, तोपर्यंत मिळते सिंगल. सेन्सिबल क्रिकेट ज्या पद्धतीने चेंडू येतोय तशाच पद्धतीने खेळ केला जातोय. प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायची, प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट करायची या इराद्यानं तळेगाव संघ पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये 50 धाबाही कमी पडल्या होत्या आणि अशा वेळेस आता मात्र हा 3 षटकांचा सामना असेल आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 35 ते 40 धाबा जमा झाल्या पाहिजेत या इराद्यानं चालू असलेली फलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक, परंतु वेकँड एरियामध्ये हा चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल, फेकेल, तोपर्यंत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेत आहेत आणि या 2 धाब्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 21 या आकड्यावरती. 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आज उत्कर्ष सावळे संघ आपण बघतोय आज खेळताना पाहायला मिळेल. आज 1 सरस असे संघ पाहायला मिळतील. यंगस्टार नापोली असेल, म्हणजे 1 सरस आपल्याला संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतील. सगळे प्रतीक्षा करत असतील की आता आमचा सामना कधी लागेल, परंतु चालू असलेला सामना तो आई गावदेवी पानशील आणि गावदेवी तळेगाव या 2 संघादरम्यान पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. या 2 फलंदाज रोहित आणि रोहन कटपेमध्ये काय जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळतोय दोनही फलंदाजांमध्ये. अगदी नजरेला नजर मारतायत आणि दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली. फक्त इशारा केला की दुसरी धाव कंप्लीट करायची आणि त्या इराद्यानं दोनही फलंदाजांना सरसावले धाव पूर्ण करण्यासाठी आणि ही धाव पूर्ण करताना 23 धाबा धावफलकावरती 23 धाबा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मोठे स्ट्रोक्स मारू देत नाहीयेत, परंतु इथे मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूची खेळी पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख टाकला होता, अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फुटवर्कचा वापर करण्यात आल्या कारणानं चेंडूला यॉक केलं या फलंदाजांना आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र जागा भरून मारण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न दाखवला या क्षेत्ररक्षकानं. चेंडू सीमा रेषे पलीकडे गेला असता, परंतु अंतिम क्षणाला त्याने झेल घेतला होता, परंतु बॅलन्स त्याला करता आला नव्हता आणि मिळती आहे ती फक्त आणि फक्त सिंगल. जबरदस्त एफर्ट कारण आपण नेहमी म्हणतो ना की गावाचं क्रिकेट ज्या वेळेस असेल, माफ करा 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. या दुहेरीनं आपण पाहतोय धावफलक पोहोचलं ते तब्बल 25 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय एकूण धावा पाहायला मिळत आहेत ते तब्बल 25. शेवटचं षटक आता मात्र प्रगतीपथावर येईल, शेवटचं स्लॉगवरचं षटक आता मात्र प्रगतीपथावर येईल आणि या शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धाबा जर का जमा झाल्या तळेगाव संघाच्या बाजूनं तर नक्कीच एक आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी जमा होईल. कारण आपण बघतोय समोर आहे गावदेवी पानशील संघाची जोडी आपण पाहिली होती पहिल्या सामन्यामध्ये, काय भन्नाट कामगिरी केली होती. एक जबरदस्त तुफान त्यांनी आणलं होतं आपली फलंदाजी करत असताना गिरवले संघाविरुद्ध आणि तशाच परिस्थितीत मात्र हा सामना पाहायला मिळेल. या शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा जमा करणं गरजेचं राहील. परंतु या ठिकाणी आपण बोलूयात, मी विनंती करेन आमचे पुढच्या सामन्याकडे एक आपल्या हॅलो यंगस्टार चिखले आणि यंगस्टार नारफोली या 2 संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये लगेचच उपस्थित व्हायचं आहे. शेवटचं षटक आहे, तर मी विनंती करेन यंगस्टार नारपोली आणि यंगस्टार चिखले दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. तर बोलतोय शेवटच्या षटकामध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज महेश तांडेल. पहिला चेंडू खूपसा बाहेरून टाकण्याचा प्रयत्न केलाय, पंच हरेश माळी सरांनी या चेंडूला दंडित केलाय, सांगितलंय हा चेंडू खराब टाकलाय आणि स्वर धाब्यानं 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो तळेगाव संघ. 26 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक शांत आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवर काहीतरी रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू एक वेगळा निर्णय देताना आपल्याला बघायला मिळतोय. परंतु बघूयात शेवटचं हे षटक. पहिला चेंडू त्यांना खराब टाकला, पहिला चेंडू त्यांना खराब फेकला, परंतु पहिला चेंडू खराब भलेही टाकला असेल परंतु यावेळेस चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय आणि पहिल्या विकेटचा शोध या 3ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू पवेलियन.
रोहन बाद होऊन तंबूत परतला आपण बघतोय. आता मात्र या ठिकाणी रोहननं प्रयत्न केला होता परंतु ताकद थोडीशी कमी पडली. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू खराब जरी फेकला असेल परंतु कमबॅक त्यानं केलं. ते गोलंदाज नयेश तांडेलनं मागच्या सामन्यातही त्यानं एक जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि याही सामन्यात तोच ऍक्शन रिप्ले त्याच्याकडून पाहायला मिळतोय. नयेश तांडेलकडून आपण बघतोय पहिल्या चेंडूवर त्यानं विकेट मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज अभि कडपे. नवीन फलंदाज आता मात्र आपण बघतोय पॅव्हलियन मधूनच त्याला सेट होऊन जावं लागणार आहे कारण आपण बघतोय शेवटचं षटक आहे. 35 ते 40 धावांचं टार्गेट सेट झालं पाहिजे या इराद्यानं आता मात्र प्रयत्न चालू आहे. तो सद्यस्थितीला तरी तळेगाव संघाचा. परंतु बघूयात काय घडेल. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय. हा चेंडू आता मात्र आपण बघतोय धोका होऊ शकतो परंतु नकार दिला धाव घेण्यासाठी. चेंडूला सोडायचं होतं परंतु चेंडू येऊन आपण बघतोय शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी टाकली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं ओळखलं होतं. असं वाटलं होतं की कदाचित चेंडू लेग स्टेक सोडून जाईल की काय परंतु चेंडू आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला. तो गोलंदाज नयेश तांडेलनं एक जबरदस्त हुशारी गोलंदाजी पाहायला मिळते. चतुरानं या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलतोय. कौशल्य दाखवतोय तो आपल्या गोलंदाजीमध्ये. तो हा गोलंदाज नयेश तांडेल. धावफलक तिथेच स्थिरावलेला 26 धावा. इथे मात्र मिस्टांग स्ट्रोक पाहायला मिळते. गोलंदाज स्वतः आपल्या चेंडू खाली पोहोचतोय. कोणती चूक न करता बॅक टू बॅक दुसरी विकेट या षटकामध्ये पाहायला मिळते आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला होता परंतु हे षटक आता मात्र धावगती ब्रेक लागलाय. तो या षटकामध्ये फलंदाज बाद होईल तो अभि कडपे. विकेट आता मात्र गेलेत. आपण बघतोय रोहन कडपे बाद झाला. त्यानंतर अभि कडपे बाद झाला. कदाचित सलामीचा फलंदाज रोहितला तुम्ही स्ट्राईक दिली तर एक वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळेल परंतु रोहितला स्ट्राईक मिळेल का. आता प्रेक्षक देखील घरबसल्या ज्या या सामन्याचा आनंद घेत असतील ते देखील सांगत असतील मनातल्या मनात की रोहितला बाबा रे स्ट्राईकला आण. एखादा मोठा स्ट्रोक्स जर का आला तर धावसंख्या नक्कीच उंचावले परंतु तसा प्रयत्न होईल का. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय भावेश पाटील. भावेश पाटील ऑन स्ट्राईक. 2 चेंडू या ठिकाणी आपण बघितले. तब्बल 3 चेंडू फेकले. 2 विकेट्स मिळवल्या. त्या नयेश तांडेलला जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. ती नयेशची अगदी मागील 2 षटकांमध्ये 25 धाबा दिल्या होत्या परंतु या षटकामध्ये अगदी ब्रेक लावलाय. रोखून धरलाय ते धावसंख्येला. परंतु इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळत आहे. फाईन लेगच्या रिजनमध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार. 1 धाव दमदार चौकार. तर आपण बघतोय या ठिकाणी आमचे नारपोळी ग्रामपंचायतीचे सदस्य जगदीशजी गायकर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर. आपलं मनापासून स्वागत. तर तिसरे पंच या ठिकाणी आपण बघतोय चेक करतील. 1 मिनिट थांब. आणि हा चौकार आहे. आपण बघतोय आमची जगदीशजी गायकर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून स्वागत. तर बोलतोय या ठिकाणी चौकारानं 30 धावा. 30 धावा. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जाणार नाहीये. या षटकामध्ये 3री विकेट पाहायला मिळते. मागचा चेंडू भलेही खराब असेल परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलं या चेंडूवर आणि 30 धावेवर पुढची
तर बघतो आपण या ठिकाणी शेवटचा चेंडू या षटकामध्ये आपण बघतोय एक जबरदस्त कमबॅक भरी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्या आणि 3 विकेट्स मिळाल्या त्या नयेश तांडेलनं. म्हणजे एकूणच जबरदस्त कमबॅक. परंतु पाहूया आता मात्र शेवटचा चेंडू प्रगतीपथावरील आपण पाहतोय. रोहन या ठिकाणी वाट बघत होता त्याच्या स्ट्राईकसाठी, परंतु रोहनला पूर्ण षटक नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक्षा करावा लागला. आता मात्र शेवटचा चेंडू या सत्रातील आपल्याला पाहायला मिळेल. कितपत धावा. षटकार आला तर 36, चौकार आला तर 34 आणि निर्धाव गेला तर 30 धावा राहतील. परंतु बघूयात कितपत धावा देण्याचा प्रयत्न करेल नयेश तांडेलनं. एक जबरदस्त गोलंदाजी दाखवली आहे शेवटच्या या षटकामध्ये, जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितल्या होत्या जास्तीत जास्त धावा आल्या होत्या. लाईट बंद करा विनंती असेल बाईकवाला. धन्यवाद. तर आपण बघतोय शेवटचा हे चेंडू आता मात्र या सत्रातील पाहायला मिळेल. या सत्राचा आपण बघतोय 3 षटकांचा हा सामना आणि हा शेवटचा चेंडू नयेश तांडेल कसा टाकेल. या शेवटच्या चेंडूवर धावा येतील की नाही. परंतु इथे मात्र टोला लगावलाय, चेंडूला फेकून दिलाय, सरळ जातोय. 1 बाउन्स सीमा पार चौकारसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या दरम्यान आपण बघतोय आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनील सदाशिव माळी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. बरीचशी मेहनत या मैदानासाठी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. ते आमचे सुनील माळी माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य, त्यांना विनंती असेल आपणही मंचावर यायचं आहे. आपलं मनापासून स्वागत. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आमची जगदीशजी गायकर, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये जाऊन या ठिकाणी टॉस करायचा आहे. नारपोली ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय जगदीशदादा गायकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे उत्कर्ष सावळेचे आमचे आधारस्तंभ निलेश माळी, आमचे लाडके दादू, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनापासून स्वागत. तर बघतो आपण या ठिकाणी एकूण धावा पाहायला मिळाल्या त्या तब्बल 34 आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष ठेवलंय. ते तळेगाव संघाने या पाणशील संघासमोर कशा पद्धतीने पुढचा खेळ असेल, कशा पद्धतीने पुढचा खेळ सजवण्याचा प्रयत्न करतील ते आपल्याला कळेलच. परंतु या ठिकाणी आपण बघतोय नाणेफेकीचा कौल करण्यात आला. तो एका बाजूला आपण पाहिलं होतं यंगस्टर नारपोली आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय यंगस्टर चिखले. हे 2 संघ आपण या ठिकाणी पाहिले. सांगितलं आणि नाणेफेकीचा कौल जिंकला तो चिखले संघानं. तर बळीयात स्वागत कक्ष पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय आमच्या स्वागत कक्षामध्ये आत्ताच उपस्थित झालेले आमचे पाहुणे नारपोली ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय जगदीशदादा गायकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आमचे जितेश शेठ माळी, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. आपण बघतोय आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनील माळी, त्यांचं या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचे मनापासून स्वागत. आमचे निलेश माळी माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे दादू लाडके, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत. तर बोलूया दुसऱ्या सत्राकडे, जिथे आपल्या सोबत जोडले जातील आमचे प्रथमेश मोरे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये हॅलो चेक. हॅलो तर आमचे मयूर पाटील सध्याच्या हंगामाचे आपण बघतोय एक जबरदस्त गुणलेखक. बऱ्याचशा मैदानावर आपण त्यांच्या माध्यमातून गुणलेखन पाहतो. आमचे अनिल कुरंगळे आता मात्र या ठिकाणी आनंदाने येत आहेत. मागच्या मॅच मध्ये टेन्शन मध्ये होते आणि आता मात्र त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण बघतोय. सुनील माळी आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आपण बघतोय, त्यांचे स्वागत. त्यानंतर सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि यानंतरचा सामना असेल आपल्या समोर आमच्या भेटीशील रुता 11 यंगस्टर नारपोली आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल तो यंगस्टर. हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. परंतु चालू असलेला सामना तर बघतो आपण या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आपण बघतो ना की सावळे आणि देवळी एकच गाव, तशाच पद्धतीने तळेगाव आणि पाणशील हे एकच गाव आहे. परंतु आता मात्र 2 संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील.
आणि या दोन संघांमध्ये आता मात्र ही चुरस कशा पद्धतीने असेल, कारण अनिल कुरंगलेला माहिती आहे त्यांचं तळेगाव पण त्यांचाच संघ आहे, पानशिल पण त्यांचाच संघ आहे, कोणी जिंकू त्यांना माहिती आहे, त्यासाठी त्यांनी नक्कीच त्यांना आनंद असेल. परंतु बघूयात आता मात्र सत्रामध्ये काय कळेल, कारण आपण म्हणतो ना की क्रिकेट म्हटलं की एक संघ जिंकत असतो, एक संघ परास्त होत असतो. तर बघूयात दुसऱ्या सत्रामध्ये काय होईल, जिथे जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 चेंडू आणि 35 धावांची. थँक्यू सो मच देवेंद्र माळी सर. आणि त्याचबरोबर ज्यांचा आवाज सातत्याने कैक दशक आपण ऐकत आलो, टीके माळी सरांचा देखील आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकला. ओळ्या मॅच मध्ये चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तिथे मात्र पानशिल संघाला येणारे 18 बॉल आणि 35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग बाय शुभम. पहिला बॉल पंचांकडे लाऊड अपील होती, पंचांनी ती अपील फेटाळली. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट शरीरावरती बॉल आदळलाय, त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली मॅच रंगायला. खरं तर पहिल्या डावामध्ये तळेगाव संघाने 34 धावा उभारल्या, त्यानंतर 35 या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये करायचा आहे. मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक समोरच्या दिशेने खेळला. बॅक टू दी बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट बॅट वरती आला आणि गोलंदाजाने देखील कोणत्याही पद्धती चूक केलेली नाहीये. हा देखील डॉट बॉल. असं वाटलंय की 35 धावा खरं तर सोप्या आहेत, परंतु गोलंदाजी देखील तेवढेच ताकदीची आपल्याला पाहायला भेटतीये. हा बॉल खोलवर पद्धतीचे चेंडू आहे, खोदून काढलाय डीप फॉरवर्डला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला. या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून करत जर पाहिलं 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री गणेश झालाय 2. ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. 2 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि आता मात्र 15 चेंडू 33 या धावसंख्येची नितांत गरज असेल पानशिल टीमला. कमी गतीचा चेंडू आहे, फटका फसलाय, बराच काळ हवेत आहे, परंतु त्यावेळी जर पाहिलं तर नोमॅन्स लँड मध्ये बॉल ड्रॉप झालाय. त्यानंतर या 2 धावा. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटले. ओव्हरऑल 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि आता मात्र इक्वेशन बदलताना पाहायला भेटते. 14 चेंडू 31 या धावसंख्येची नितांत गरज आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण युट्यूब वाहिनीवरती केलं जात आहे. पुन्हा एकदा ग्लान्स केलंय ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, चौकार, धावा भेटील 4. चला 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर ज्या शुभमने फलंदाजाने एका जागेवरती स्तब्ध उभं केलं होतं, त्या शुभमच्या गोलंदाजीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली होतोय. पुन्हा एकदा क्या बात आहे, उडवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिट खेळलाय, सीमा पार, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, षटकार. सो मच करता 35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आफ्टर द फर्स्ट ओव्हर 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती लागले गेले. आणि आता मात्र येणारे 12 बॉल करायच्यात 21 या धावसंख्येची नितांत गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं दुसरं वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी अभि आलेत. अभि कडपे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. चांगली गोलंदाजी करावी लागेल.
हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही, टप्पा पडला. त्यानंतर चेंडू थोडासा खालती राहिला. डायरेक्ट विकेट किपरचा वेग घेत त्यांच्या हातामध्ये विसावला डॉट बॉल. आणि आता मात्र येणारे 11 बॉल 21 ची गरज, मॅच रंगेल यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला भेटतात. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत काव कॉर्नर क्लिअर करत आलाय षटकार. तर नारपोली गावाचे उपसरपंच आहेत जगदीश दादा विठ्ठल शेठ गायकर यांच्या माध्यमातून करत 2000 रुपयाचं डोनेशन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला देण्यात आलंय. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद दादा. खरं तर पैसा सर्वांकडे, पण ती देण्याची दानत फार कमी लोकांकडे. त्यातील एक आमचे जगदीश दादा गायकर त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं डोनेशन आर्थिक सहाय्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलं गेलं. थँक्यू सो मच. बॅक टू द गेम. या मॅच मध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. 9 चेंडू 14 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अभि वेगवान, फास्ट अँड फ्युरियस. टप्पा पडला, बॅटच्या शोल्डरला ब्रश झाला. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुली कंप्लीट झाला. एकेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 22 धावा. 35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अगदीच रसायन विभागातील एक उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं आमचे मयूर पाटील नारपोली हे देखील इकडे आले. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, मोह आवरला नाहीये. फलंदाज बाद, पहिला हादरा भेटला जातोय तो म्हणजे पानशील टीमला संधी भेटतीये डीजेला. आज झाले. त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनाक नंबर 3 वरती जे आलेत चांगली कामगिरी करावी लागेल. आणि आता मात्र येणारे बॉल असतील 7 चेंडू 13 ची गरज आहे. निर्णायक बॉल या षटकातील, कारण की शेवटच्या गोलंदाजावरती तो प्रेशर थोडाफार कमी राहील. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शॉट मध्ये येतोय. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून. काय वेग आहे या दोन्ही फलंदाजांकडे, आणि त्याचमुळे या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर वाढला गेला. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आला. यस मैदानात पाण्याची पूर्तता करायची, यस विनंती असेल. आणि आता मात्र येणारे बॉल असतील 6 करायच्यात. 11 धाव्यांची गरज आहे. 11 धावा करायच्या येणाऱ्या 6 बॉल मध्ये. चांगली मॅच रंगलेल्या तेल मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही संघ आधीच मी एका गोष्टीचा उल्लेख केलाय, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील ही मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल. दर्दी प्रेक्षक आहेत, प्रेक्षक मायबाप या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. मैत्री ग्रुप सावळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दमदार स्पर्धा मैत्री ट्रॉफी 2026 हे पर्व, आणि यातच सर्व आहे. दमदार आयोजन, दिसचा फ्रंट लाईट मध्ये आयोजन करणं सोपं नसतं, आणि संपूर्ण कामगिरी करता आयोजकांनी करून दाखवली आहे. चला शेवटचं षटक आहे. मित्रा बॉलरचं नाव चला शेवटचं षटक. आर्यन आलेत. आर्यन कडे बॉलिंग ट्राय करते. येणार 6 बॉल 11 ची गरज आहे. आणि मॅच अजूनही कुठला संघ जिंकला नाहीये, कुठलाही संघ हारलेला नाहीये, कारण की
ही मॅच समसमान आहे. दोन्ही संघ चला आर्यन कडपे 6 चेंडू 11ची गरज आहे. बॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये. न्यूट्रल प्रेक्षक म्हणत असेल शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाऊ दे. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल टप्पा पडला त्यानंतर डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट विसावला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळसा देखील घेतला बॉलने आणि डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. येणारे 5 बॉल 11ची गरज. आर्यन कडपे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतोय. पावलं चुकली आहेत. बॉल डिलिव्हर करत असताना थोडासा वेळ अडथळा निर्माण आला त्यामुळे पंचाने डेड बॉल देखील घोषित केला आहे. आणि आत्ता मात्र येणारे 5 बॉल 11ची गरज आहे. गोलंदाज तयार. हो वॉट बॉल. टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त केली. बॉटमॅनचा वापर डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. हा देखील डॉट बॉल. मॅच रंगेल. मी आधीच सांगितले दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. आणि आत्ता मात्र येणारे 4 बॉल 11ची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत ही चूक भागणी ठरणार की काय ते देखील पाहणं गरजेचं. आलाय षटकार. थँक्यू सो मच. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एका हाताने कॅच अडवण्याचा देखील प्रयत्न तो अपुरा ठरला. त्यानंतरच्या ह्या 6 धावा आणि आत्ता मात्र येणारे बॉल 3 5ची गरज आहे. प्रेक्षक देखील म्हणताय शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ दे. शेवटच्या रन पर्यंत मॅच जाऊ दे. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एक धाव. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी खराब. कलेक्शन खराब आणि त्यामुळे या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर जरूर वाढला गेलाय. 35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि आत्ता मात्र धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आत्ता मात्र येणारे बॉल 2 करायच्या 3. मॅच रंगेल. प्रेक्षक देखील म्हणतायत दोन्ही संघ अगदीच हार मानायला मंजूर नाहीयेत. चांगली स्पर्धा आपण अनुभवताय. एक दमदार स्पर्धा. प्रेक्षक देखील या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांना माहिती आहे ही मॅच देखील महत्वाची आहे आणि दोन्ही टीम्सला देखील माहिती आहे ही मॅच देखील तेवढ्याच ताकदीची तेवढ्याच महत्वाची आहे. येणारे बॉल असतील 2 आणि करायच्या 3. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन कडपे कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवला. स्ट्राईक वरती आपण पाहताय समीर वैयक्तिक 11 चेंडू फेस केले. 23 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक खेळतोय. परंतु आत्ता मात्र 2 बॉल 3ची गरज. डिप्रेशन आहे असं म्हटलं जातं की प्रेशर आहे आणि प्रेशर असल्यावरच प्रेशर कुकर शिट्टी मारतात. त्यानंतर सर्व काही शिजतं आणि आता मात्र या मॅच मध्ये देखील तसंच काही शिजलंय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना बीट करत चेंडू झालाय फरार. हा आला विजयी चौकार. धावा भेटतील 4.